नमस्कार मित्रांनो, आज आपण नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग अर्थात NLP या तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत. आता ह्याचा AIशी काय संबंध आहे, हे काय आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. मला सांगा की तुमच्यापैकी किती जणांनी मशीन्सची गप्पा मारल्यात? हो, मशीन्सची, माणसांची नाही. तुमच्यापैकी किती जणांनी मशीनला एखादी गोष्ट कर म्हणून तोंडाने सांगितलं आहे? हो, मला अजिबात वेड वगैरे काही लागलं नाही, पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे नक्कीच केलं असेल. आणि ह्याच तंत्रज्ञानाला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणतात. साधी सोपी गोष्ट मित्रांनो, की मला जर तुमच्याशी आत्ता काही मुद्द्यांवरती बोलायचं आहे, मला एखादी गोष्ट माझ्याकडची तुमच्यापर्यंत पोचवायची आहे, तर मी मराठी या भाषेचा वापर करतो आहे. मी तुम्हाला ती गोष्ट समजावी म्हणून काही उदाहरणं देत ती तुमच्यापर्यंत पोचेल अशा स्वरूपात आणतो आहे. तुमच्याबरोबर मी आज तिथे समोर जरी माझ्या मूर्त रूपात जरी नसलो तरी या व्हिडिओजच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोचतो आहे. आता हे होत असताना मी आत्ता या कॅमेराशीच गप्पा मारतो आहे आणि त्याद्वारे मी तुमच्यापर्यंत पोचतो आहे. आता हेच होत असताना तुमच्या चेहऱ्यावरती जे एक्सप्रेशन्स आहेत, हेच एक्सप्रेशन जर या कॅमेरामध्ये आले तर? तुमच्या मनात पडणारे प्रश्न हा कॅमेरा मला जर विचारावं लागला तर? ह्या गप्पा, हे माझं मशीन्सशी बोलणं, हे माझं एखाद्या इक्विपमेंटशी गप्पा मारणं आणि ते मला रिॲक्ट पण करणं, आणि हे होत असताना मी बोलतोय ती भाषा याला कळणं, ही सगळी गंमत आपल्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये दिसेल. आता म्हणजे काय बाबा, की म्हणजे ही काय जादू आहे असं काही जणांना वाटू शकतं. तर त्याच्यासाठी लार्ज लँग्वेज मॉडेल्स नावाची एक संकल्पना आपल्या सगळ्यांमध्ये दिसते. याद्वारे होतं काय, की जगातल्या वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करून, जगातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, त्या लिपींचा अर्थ काढून, त्या वेगवेगळ्या भाषातल्या उच्चारांचा अभ्यास करून बऱ्याचदा हे केलं जातं की ह्यावेळी या व्यक्तीला काय म्हणायचं आहे. आता मराठीतलीच उदाहरणं द्यायची तर नुसतं काय झालं हाच शब्दप्रयोग इतक्या वेगवेगळ्या अर्थाने आपल्याला बघायला मिळेल की त्याची तुम्हालाही गंमत माहिती आहे. मग तुम्ही कुठल्या अक्षरावरती जोर देताय, तुम्हाला कुठल्या क्रियापदावरती तुम्ही जोर देताय का, तुम्ही काय पद्धतीने तो प्रश्न विचारताय, तुम्ही काय एक्सप्रेशन्स त्याच्यामागे तुमचे आहेत, तुमचे हावभाव काय आहेत, या सगळ्यावरनं त्याचा मतित अर्थ बदलत जातो. आता हा सगळी बाजू पण समजून जर एखादी इक्विपमेंट जर हे समजू लागली तर काय गंमत येईल. हीच गंमत आपल्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये बघायला मिळते. आणि ह्याच्यासाठीची जी मागची बाजू आहे, बॅकएंड ज्याला म्हणलं जातं, तिथे लार्ज लँग्वेज मॉड्यूल्स नावाचा पर्याय आपल्याला दिसून येतो. म्हणजे काय, साधी गोष्ट, तुम्ही आजकाल मोबाईलवरनं गुगलवरती काही शोधत असाल तर टाईप करत बसण्यापेक्षा आजकाल आपण फोन काढतो आणि त्याच्याशी गप्पा मारतो की मला अमुक अमुक हवं आहे, ऑर्डर दिस, ऑर्डर दॅट पासून काहीही आपण त्याच्याशी गप्पा मारतो. आता ते होत असताना बऱ्याचदा तुमच्या अनुभवात असंही घडलं असेल की तुम्ही तुमच्या घरी काहीतरी गप्पा मारताय आणि तो फोन बिचारा ऐकतो आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एखादं विशिष्ट ॲप ओपन केलं की तुम्हाला हवी असलेलीच गोष्ट तिथे घडते. आता हे त्याला कसं कळलं? बरं, तुम्ही घरी तर मराठीत बोलताय, ते तर इंग्लिशमध्ये तुम्हाला उत्तर देतं, हे कसं घडलं? इथेही परत नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आली. यामध्ये अजून एक गमती पुढे आल्या. यातली पहिली गंमत म्हणजे स्पीच टू टेक्स्ट. म्हणजे मी जे काही बोलतोय हे टेक्स्च्युअल फॉर्मॅटमध्ये ट्रान्सलेट करणं. अर्थातच ह्याची दुसरी बाजू झाली टेक्स्ट टू स्पीच. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला लिखित स्वरूपात आहेत त्यांची दुसरी बाजू म्हणजे त्याचं स्पीच करणं, त्याचा आवाज या स्वरूपात काही गोष्टी आणणं. आणि अर्थात तिसरी गोष्ट म्हणजे ट्रान्सलेट, की मी एका भाषेत बोलत असताना त्यातले विशिष्ट शब्द समजून घेऊन त्याचं दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन करणं. ह्या तीन गोष्टींमुळे स्पीच टू टेक्स्ट, टेक्स्ट टू स्पीच आणि ट्रान्सलेट, ह्या तीन गोष्टींमुळे जगातल्या कुठल्याही भाषेतला कंटेंट हा दुसऱ्या भाषेमध्ये अतिशय लवकर होऊ शकतो. त्याचा वेग, पुन्हा AIचा वेग आपल्याला माहितीच आहे की काय झपाट्याने वाढतो. त्यानुसार ही भाषा समजून घेणं, ह्या वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करणं, तिथे काय आहे, या गोष्टी आपल्याला NLPमुळे अतिशय सहज दिसतात. मग एखाद्या वेळी जर मी एखाद्या माणसाशी फोनवर स्पॅनिशमध्ये बोलत असेल आणि त्याला मात्र ते इंग्लिशमध्ये ऐकू जाणं, किंवा कोणीतरी माझ्याशी फोनवर जर्मनमध्ये बोलत असताना मला मराठीत ऐकू येणं आणि मी मराठी बोललेलं त्याला जर्मनमध्ये एकाच फोनवेळी जवळपास रिअल टाईममध्ये ह्या गोष्टी घडणं,
हेही परत नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचाच भाग आला. आता ह्या सगळ्यामध्ये अर्थात AI हे आहेच एक, कारण मी काय बोलतोय या भाषेचा अभ्यास, या मॉड्यूल्सचा अभ्यास, अर्थात इथे असलेलं गणित, या अल्गोरिदम्सचा अभ्यास करून त्या दुसऱ्या भाषांमध्ये त्याचं इंटरप्रिटेशन करणं, ट्रान्सलेशन करणं आणि त्या सगळ्यामध्ये एकमेकांना अनुसरून गोष्टींचा सिग्नल एकमेकांना देणं, हेही नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये आलं. व्हॉईस सर्च जेव्हा आपण करतो, तोंडाने काहीतरी बोलून काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतो, तिथे तर ह्याच्यासाठी अनेक ॲप्लिकेशन्स आपल्याला दिसतील. ह्याचा वापर अशा अनेक क्षेत्रांमध्ये दिसेल. तुमच्या पैकी काही घरांमध्ये, तुम्ही बघितलेल्या काही घरांमध्ये तुम्हाला हे सिरी, ॲलेक्सासारखे प्रॉडक्ट्स दिसत असतील की तिथे त्या डिव्हाइसेसची गप्पा मारून काही गोष्टी आजूबाजूला घडतात. हे तंत्रज्ञान तिथेही आलं. इंडस्ट्रीमध्ये बोलायचं झालं तर एखादं मशीन सुरू कर, बंद कर, त्याच्यात काही एरर्स आले तर सांगणं, या ठिकाणीही पण नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा वापर केला जातो. मग एक चालू असलेली तीच प्रक्रिया समजून घेण्यासाठी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा वापर केला जातो. या सगळ्यामध्ये शेवटी बॅकएंडला असणारं, पुन्हा मी शब्द वापरतो, लार्ज लँग्वेज मॉड्यूल्स, हे अतिशय महत्त्वाचं टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान म्हणून उदयास येते आहे की ज्याच्यात नुसतं भाषेचं काहीही बंधन नसताना तुम्ही दुसऱ्या माणसाशी, दुसऱ्या व्यक्तींशी, दुसऱ्या मशीन्सची आणि दुसऱ्या जगाशी, जिथे तुमच्या भाषेतलं तुम्हाला काहीही सापडत नाही, त्यांची भाषा तुम्हाला कळत नाही, इथे ह्याचा उपयोग अनंत प्रमाणात झालेला दिसतो. या सगळ्यामुळे आता भाषेचा अडसर अजिबात राहणार नाही हे म्हणायला तुम्हाला वेगळी काही गरज नाही. धन्यवाद.